नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वीच्या मराठी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ शिकणार आहोत. या पाठाचे नाव आहे मी चित्रकार कसा झालो. चला तर मग पाठाकडे वळण्यापूर्वी आपण लेखकांबद्दल थोडी माहिती घेऊया. प्रस्तुत जो पाठ आहे हा प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार ल.म. कडू यांनी लिहिलेला आहे. त्यांचा जन्म 1947 रोजी झालेला आहे. त्यांची बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक, खारीचा वाटा हा कथासंग्रह, जॉर्ज काव्हर हे चरित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. शेवगाव, अहमदनगर येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवे. निसर्ग आपल्याला अनेक कला शिकवतो. निसर्गात लेखक चित्रकला व मूर्तिकला कसे शिकले याची सुरस व मनोवेधक कहाणी आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. तर पाठाची मध्यवर्ती संकल्पना सगळ्यांनाच कळाली असेल. काय तर लेखक जे आहेत ते निसर्गाच्या सानिध्यात राहून चित्रकला आणि मूर्तिकला कसे शिकले याची त्यांनी कहाणी या पाठामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. चला तर मग बघूया पाठ. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. लेखक काय म्हणतात की लेखक ज्यावेळी तुमच्या वयाचे होते त्यावेळी त्यांनी जे अनुभवलं, जे पाहिलं ते आज ते आपल्याला सांगणार आहेत. प्रथम निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचंच आहे. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील. तर काय सांगितलं या पहिल्या परिच्छेदामध्ये लेखकांनी की निसर्ग हा सर्वस्व आहे. आपल्याला निसर्गाच्या विरोधात जाऊन कोणतंही काम करणं महागातच पडणार आहे. जे आपण अनुभवतोय, जे आपल्याला आत्ता पाहायला मिळतंय, निसर्गाच्या विरोधात जाऊन मनुष्याने बरीच कामं केलेली आहेत. डोंगर फोडणे, उंच उंच इमारती बांधणे, वनांचं, जंगलांचं जे नष्ट करण्याचं काम माणसाने चालू केलेलं आहे, त्याच्यामुळे जो परिणाम होतो आहे तो आपण सगळे भोगत आहोत. तर तेच लेखक सांगत आहेत की निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण कोणतंही काम करणं ते आपल्या फायद्याचं नाही आहे. निसर्गाच्या सदैव मर्जीत राहणं आपल्याला फायद्याचं आहे. तर या निसर्गातच आपलं पालनपोषण होत असतं आणि त्या निसर्गातूनच आपल्याला नाना कला म्हणजे अनेक कला, डिफरंट आर्टिस्ट स्किल जे आहे ते आपल्याला या निसर्गातच मिळत असतं. तर निसर्ग ढुंडाळणे म्हणजे शोधणे. निसर्गामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधा, त्यातूनच आपल्याला काय मिळणार आहे? सर्जनाच्या वाटा. सर्जन म्हणजे क्रिएशन, ॲबिलिटी टू क्रिएट न्यू. काहीतरी नवीन क्रिएट करण्याची म्हणजे शोधण्याची किंवा निर्माण करण्याची कला जी आहे ती आपल्याला निसर्गातच मिळत असते. पुढे बघा. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगलं, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत.
पण काय करणार, आमच्याकडे कसलीच साधनं नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. दुसरी मिळायची किंवा दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती, कमी होती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना. वात्रटपणा वाटायचा. बघा, या दुसऱ्या परिच्छेदामध्ये लेखकांनी त्यांच्या वेळची जी परिस्थिती होती ती सांगितलेली आहे. तसेच त्यांच्या गावाकडचे जे निसर्गाचे वर्णन आहे ते त्यांनी केलेलं आहे. तर काय सांगतात ते, त्यांचं शिक्षण एका लहानशा खेड्यात, खेडं म्हणजे छोटं गाव, जिथे कमी लोकवस्ती असते, अशा प्रकारचं जे गाव असतं त्याला खेडं असं म्हटलं जातं. तर अशा छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचं शिक्षण झालं. तिथलं वर्णन त्यांनी केलेलं आहे. घनदाट जंगल होतं, दुथडी म्हणजे दोन्ही काठ भरून वाहणारी नदी होती, निळे डोंगर होते, हिरवी रानं होती. असा आनंदी आनंद त्यांच्या जीवनात होता. तर त्याच वेळी त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांचा एक मित्र होता. त्या मित्राला चित्र काढण्याची, त्या दोघांनाही, लेखकांना आणि त्यांच्या मित्रांना, अशी आवड होती चित्र काढण्याची. पण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची साधनं उपलब्ध नव्हती, जसं की पेन्सिल, रंग, ब्रश हे काहीच नव्हतं. त्यापेक्षाही वाईट असं की त्यांच्याकडे एखादा कागदही नव्हता की कशाने तरी त्या कागदावरती ते चित्र काढू शकतील. कारण अभ्यासाची एकच वही असायची आणि बाकी सगळा शाळेत जो अभ्यास व्हायचा तो पाटीवर लिहिला जायचा. आणि त्या पाटीवर लिहिण्यासाठी सुद्धा एक पेन्सिल असायची. त्या पेन्सिलीचे पूर्ण छोटे छोटे तुकडे जरी झाले तरी ती सांभाळून वापरायला लागायची. कारण दुसरी पेन्सिल लवकर घरातून काही मिळत नसे, ती पूर्ण संपलेली दिसली तरच नवीन पेन्सिल घरातून मिळायची. तर अशा प्रकारच्या अडचणी त्यांना होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षकांना म्हणजे मास्तरांना आणि घरातल्यांना या दोघांनाही चित्र काढलेली आवडत नसत. चित्र काढणे म्हणजे वात्रटपणा, आगाऊपणा असं मानलं जायचं. पुढे बघा, वैशाख महिन्यातलं ऊन करपवून टाकणारं असायचं. आम्ही गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचं. काठालगत खूप खडक होते. पाण्याच्या प्रवाहामुळं गुळगुळीत सपाट झालेले, लांब रुंद पसरलेले. आम्हाला तिथंच आमचा कॅनव्हास सापडला. या भल्या थोरल्या खडकावर मनसोक्त चित्र काढता येणार होती, पण कशानं काढणार तोही मार्ग सापडला. आमच्या त्या भागात तांबूस रंगाचा मुरूम असतो, शिवाय पिवळट रंगाचे दगडही सापडतात. ते दगड आपटले की त्याची पिवळी पिवळी फक्की पडते, अगदी पिठासारखी असते. हवं तसं पाणी घातलं की पिवळा रंग तयार. मुरुमाचा खडा ओला करून घेतला आणि खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. काय काढू आणि काय नको असं व्हायचं. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात दंग व्हायचो. रेषा काढीत हातभर पुढे सरकल्यावर मागे वळून पाहावं तर रेषा वाळून लाल जर्द झालेल्या असायच्या. आणखी सुरसुरी यायची. तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची साल्टं गेलेली लक्षातच यायची नाहीत. मग उभ्या खडकावर चित्र काढणं सुरू झालं. काही दिवसांनी वाटायला लागलं की यात रंग भरावेत, पण ते कुठून आणणार. त्या दिवसात काटेसावर फुलते, लालभडक होते. तिच्या फुलातले पराग पाण्यात चुरगाळले की जांभळा रंग मिळतो. शेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातल्या बिया भगवा रंग देतात. काही पानांचा हिरवा केला, चुन्याचा पांढरा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा होताच. बांबूची कोवळी काडी घेऊन पुढचं टोक ठेचलं की त्याचा ब्रश व्हायचा. तहानभूक हरपून
आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो. नजर जाईल तिथपर्यंत चित्रच चित्र. थोड्या दिवसांनी पाऊस यायचा, नदी व्हायला लागायची, आमची चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची. बघा, या परिच्छेदामध्ये लेखकांनी त्यांची चित्रकला कशी उमगत गेलेली आहे ते सांगितलेलं आहे. वैशाख महिना जो असतो, उन्हाळ्याचे दिवस, त्या दिवसामध्ये ऊन म्हणजे करपवून टाकणारं, म्हणजे अक्षरशः चटके बसणारं ऊन असायचं. तर अशा दिवसामध्ये गावाकडची मुलं काय करतात, नदीच्या डोहात म्हणजे नदीच्या पात्रामध्ये जाऊन अंघोळ करतात. तसेच लेखकसुद्धा जाऊन तिथे पडायचे. अंगात गारवा भरेपर्यंत म्हणजे थंडी वाजेपर्यंत पाण्यात बसायचं. थंडी भरली की बाहेर काठावर येऊन उन्हात बसायचं. पुन्हा जरा अंग तापलं की पुन्हा पाण्यात जायचं. असा त्यांचा खेळ चाले. तर त्याच वेळी त्यांना काय भेटलेलं आहे की त्या काठालगत खूप खडक असायचे, म्हणजे दगड मोठे मोठे नदीच्या प्रवाहात वाहून आलेले किंवा वाहत असलेले असे दगड, जे नदीच्या पाण्यामुळे प्रवाहामुळे काय झालेले असतात, गुळगुळीत झालेले असतात, सपाट झालेले असतात. तर असे जे लांब रुंद म्हणजे लांबट असे मोठे मोठे दगड नदीच्या काठावरती जे असतात, त्या दगडांनाच लेखकांनी काय बनवलेलं आहे, कॅनव्हास, म्हणजे ज्या कागदावरती चित्र काढतात, जे आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच, ज्याला कॅनव्हास म्हटलं जातं. तर अशा ह्या असा हा दगड त्यांनी कागद म्हणून वापरलेला आहे. इथूनच त्यांची चित्रकला सुरू झालेली आहे. भले मोठे हे जे दगड आहेत, खडक आहेत, या खडकांवरती आता लेखक चित्र काढणार होते. पण काढणार कशानं, तोही मार्ग लेखकांनी आपल्या निसर्गातूनच शोधून काढला. मुरुम नावाचा दगड असतो छोटासा, जो भुसभुशीत असतो, लवकर फुटू शकतो. तर अशा मुरुमाचा जो तांबडा रंग असतो, त्या तांबड्या रंगापासून म्हणजे तांबूस रंगाचा जो मुरुम असतो तो त्यांनी घेतला. शिवाय पिवळट रंगाचे दगडही त्या मुरुमामध्ये सापडतात, जमिनीमध्ये असतात. तर असे जे दगड आहेत ते एकमेकावर आपटले, भुसभुशीत असतात, ते दगड फुटतात. फक्की म्हणजे पावडर, त्या दगडाची पिवळी पिवळी पावडर पडते आणि त्या पावडरीमध्ये पाणी हवं तेवढं असं घातलं की त्याचा पिवळा रंग तयार होत असे. अशा प्रकारचा तो पिवळा रंग आणि मुरुमाचा खडा ओला करून काय करत होते लेखक, त्या मोठ्या मोठ्या खडकांवरती चित्र काढत होते. तर अशा प्रकारे त्यांचं चित्र रेखाटणं सुरू झालं. गुडघ्यावरती टेकून खाली जमिनीवर पडलेल्या दगडांवरती त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली. चित्र काढत काढत जसं पुढे सरकायचे तसे मागे काढलेलं चित्र, जो मुरुमाच्या खड्याने काढलेला जो चित्राच्या रेघोट्या असायच्या, त्या सुकल्या की आणखी लाल जर्द रंगाच्या दिसायच्या. लाल जर्द म्हणजे गडद गडद असा उठून दिसणारा रंग तिथे तयार व्हायचा. अशा प्रकारे चित्र काढायला त्यांची सुरुवात झाली. सगळीकडे त्यांनी चित्र करून टाकली. पण ही चित्र काढताना ज्यावेळी गुडघ्यावर पुढे सरकायला लागायचं, तर त्यावेळी सरकताना बारक्या बारक्या ज्या दगडांनी छोटे छोटे जे मातीचे वाळूचे कण असायचे, त्याच्याने त्यांचे गुडघे काय व्हायचे, सालटून निघायचे, म्हणजे सोलून निघायचे, त्याला जखमा व्हायच्या. तर नंतर त्यांनी काय सुरू केलं, मग मोठे जे असे खडक आहेत तिथे उभा राहून चित्र काढण्यास सुरुवात केली. अशा प्रकारची चित्रकला त्यांची सुरू झाली. चित्र काढायला सुरुवात केली. आता त्यांच्या मनात आलं काय, तर ही चित्र आपण रंगवली तर. पण रंगवण्यासाठी रंग कुठून आणणार, तर त्याचीही सोय आपल्या निसर्गाने करून ठेवलेली आहे. तर ती कशी बघा. काय सांगितलं आहे त्यांनी, त्या दिवसांमध्ये काटेसावर हे एक झाड आहे काट्याचं, त्याला जी फुलं लागतात त्या फुलांचा लाल रंग असतो. त्या फुलांच्या मधलं जे पराग असतं, त्या परागाला पाण्यामध्ये चुरगळलं की काय होतं, त्याचा रंग तयार होतो. कोणता रंग त्यांनी सांगितला आहे, जांभळा रंग त्या परागातून मिळतो, असं लेखकांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रकारे शेंद्री नावाची जी एक वनस्पती आहे, तिची बोंड म्हणजे फळं जी आहेत, त्या फळांमधल्या ज्या बिया होत्या, त्या बिया
चेचून चुरून त्याच्यापासून भगवा रंग मिळत असे. पानं आहेतच झाडांची जी हिरवा रंग देऊ शकतात. चुना होता त्या काळात जो जास्त वापरला जायचा घराच्या कामासाठी सुद्धा, तर त्या चुन्यापासून पांढरा रंग आणि कुंकू आहे जे लाल रंग देणारं, आणि पिवळा रंग तर त्यांच्याकडे सुरुवातीपासून होताच. अशा प्रकारे रंग तयार झाले. आता रंग देण्यासाठी ब्रश हवा होता. तोही ब्रश निसर्गातून मिळाला. ब्रश बनवण्यासाठी त्यांनी काय केलं, बांबूची जी कोवळी काडी असते तिचं पुढचं टोक जे आहे ते ठेचून त्याच्यापासून बारीक बारीक त्याचे धागे तयार होतात आणि त्यापासून तयार त्यांनी ब्रश केलेला आहे. अशा प्रकारे तहान भूक हरपून लेखकांनी जिथे पर्यंत काढता येतील तितकी चित्रे काढलेली आहेत. लेखक म्हणतच आहेत की नजर जाईल तिथेपर्यंत आम्ही चित्र काढून ठेवलेली होती. थोड्या दिवसांनी उन्हाळा संपलेला आहे, पाऊस आलेला आहे आणि त्या पावसामुळे नदीच्या पाण्यामध्ये वाढ झालेली आहे. वाढ झाल्यामुळे ते काहीसे दगड पाण्यात बुडाले आणि पावसामुळे बाहेर असलेल्या दगडांवरची चित्र धुवून गेलेली आहेत. पुढे बघा, मी जे काही व्यक्तिगत सांगतो आहे हे एक उदाहरण आहे. निसर्ग किती परीनं आपल्याला देत असतो ते लक्षात येईल. मला इतकंच म्हणायचं आहे की साधनं नाहीत म्हणून अडून बसण्याचं कारण नाही. तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते. खूप महत्त्वाचा परिच्छेद आहे याच्यामध्ये. लेखकांनी काय सांगितलं आहे बघा, की लेखकांनी हे एक उदाहरण दिलं आहे त्यांच्या चित्रकलेचं. कशासाठी, की निसर्ग आपल्याला कितीतरी परीनं म्हणजे खूप जास्त प्रमाणात आपल्याला सर्व काही देत असतो. हे आपल्याला यावरून लक्षात आलंच असेल. तर लेखकांना इतकंच सांगायचं आहे की माझ्याकडे कोणती साधनं नाहीत, कोणत्या साधनांची कमी आहे म्हणून आपलं काम अडून बसण्याची काहीही गरज नाही. आपल्या जर इच्छा तीव्र असतील तर कोणतीही साधनं आपल्याकडे नसतानासुद्धा आपल्याला जे आपलं ध्येय आहे किंवा आपली जी इच्छा आहे ती आपण निसर्गातनं पूर्ण करू शकतो. जशी लेखकांनी आपली चित्रकला कुठून पूर्ण केली होती, निसर्गातून. कारण त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं साधन उपलब्ध नव्हतं. ना त्यांच्याकडे कागद होता, ना ब्रश होता, ना कलर होते, काहीही नव्हतं. पण निसर्गातल्या सर्व गोष्टी वापरून त्यांनी आपल्या चित्रकलेचं जे त्यांचं वेड होतं किंवा जो त्यांचा छंद होता तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. पुढे बघा, आता हेच पहा, श्रावण सरता सरता पाऊस कमी व्हायचा पण नदी वाहतच असायची. आमचा कॅनव्हास म्हणजे खडक मोकळा व्हायला पार चैत्र महिना उजडायचा. तोवर काय करायचं, त्यातूनच आम्हाला मातीचा नाद लागला. लाल भडक मऊशार माती हातात लोण्यासारखी वाटायची. मूर्ती कराव्यात असं ठरलं, पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागे. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला, नाहीतर गावातील मंदिराजवळच्या बकुळीच्या झाडाखाली आमचा उद्योग चालायचा. मूर्ती करून वाळत ठेवल्या की काही काळानं त्यांना तडे जाऊन ढासळायच्या. हिरमोड व्हायचा. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेण ओलं असताना जसं असतं तसंच ते वाळल्यावरही राहतं. त्याला तडे जात नाहीत. आम्ही शेण मातीत मळून घेतलं. आता मूर्ती थोड्या टिकायला लागल्या. तरीही जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तडे जाऊन ढलप्या पडायच्या. पुन्हा विचार सुरू. बघा, या परिच्छेदामध्ये लेखकांनी काय सांगितलंय की त्यांची चित्रकलेची आवड तर त्यांनी पूर्ण केली, परंतु चित्रकला ही त्यांना फक्त उन्हाळ्याच्या दिवसातच करता येत होती. कारण बाकीचा जो काळ आहे त्या काळामध्ये नदी पूर्ण भरलेली असायची. ते दगड नदीमध्ये बुडालेले असायचे, त्यामुळे त्यांना चित्र काढणं कठीण होतं. तर पुन्हा चैत्र महिन्याची वाट बघेपर्यंत तितका जो मधला काळ आहे त्यात करायचं काय. त्यावेळी लेखकांना मातीचा नाद लागला. आता मातीचा नाद लागला म्हणजेच काय, तर मातीमध्ये
त्यांनी आपली जी कला आहे ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. माती, लाल भडक माती, मऊशार जी माती आहे, हाताला लोण्यासारखी लागणारी, त्यातून त्यांनी मूर्ती करण्याचे ठरवले. आता मूर्ती म्हणजे मातीचा खेळ खेळणं हा सुद्धा लपूनच करावा लागत असे, कारण त्यालाही परवानगी नसायची. मातीत खेळलं तरी घरचे किंवा शिक्षक ओरडायचेच. त्यामुळे हा खेळ त्यांचा कुठे चालत होता? गोठ्याच्या मागे, जिथे गाई म्हशी बांधलेल्या असायच्या त्यांच्या तिथे, किंवा गावातील जे मंदिर होतं त्या मंदिराजवळ एक बकुळीचं झाड होतं. त्या बकुळीच्या झाडाखाली बसून लेखकांचे हे उद्योग चालायचे. आता मूर्ती त्यांनी करायला सुरुवात केली. मूर्त्या बनवल्या, वाळायला ठेवल्या. पण मातीच्या मूर्तीचं काय होत होतं? वाळली की तिला तडे जायचे आणि त्या ढासळायच्या, म्हणजे तुटायच्या. तर लेखकांना वाईट वाटायचं, हिरमोड व्हायचा, कारण एवढी मेहनत करून बनवलेली मूर्ती तुटली की मग नाराजी, हिरमोड होणे म्हणजे नाराज होणे असं व्हायचं. मग त्याच्यावरती काहीतरी उपाय शोधून काढावा यासाठी त्यांनी काय केलं? विचार केला. तर त्यांच्या लक्षात आलं की गाईचं जे शेण असतं ते ओलं असताना जसं असतं, म्हणजे जसा आकार देऊन आपण ठेवू त्याच प्रकारे वाळल्यावरही त्याच आकारात तडे न जाता ते राहतं, हे त्यांच्या लक्षात आलं. मग लेखकांनी काय सुरू केलं? तर मातीमध्ये शेण मळून मिक्स करून मूर्ती तयार केल्या. आता ह्या मूर्त्या जरा जास्त काळ टिकू लागल्या, पण तरीही जास्त दिवसानंतर त्याचे सुद्धा ढलप्या पडायच्या. ढलप्या पडणे म्हणजे तुकडे पडणे, त्याचे वरचे लेअर सुटून त्याचे तुकडे पडायला लागले. आता पुन्हा विचार सुरू झाला की आता काय करायचं? आमच्या गावात आठवडी बाजार भरायचा. म्हादू आयते कपडे विकायला यायचा. सगळा डोंगर भाग, फक्त पायवाटा, तो आपला माल घोड्यावर लादून आणायचा. नांदरुकीच्या झाडाची दाट सावली पडायची. तो झाडाच्या मुळीला घोडा बांधून ठेवायचा. आम्हाला घोड्याची लीद दिसली. लीद म्हणजे घोड्याचं शेण. त्यात बरेच धागे धागे दिसत होते. हे धागे माती धरून ठेवतील असा विचार करून आम्ही तो प्रयोग केला. आता आमच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते. केवढा आनंद झाला हे मला शब्दात सांगता येणार नाही. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचा धडा वाचला. त्याला हवं होतं ते तत्त्व शोधण्यासाठी तो साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही ते शोधत राहायचा. ते सापडल्यावर तो न्हाणीघरातून युरेका युरेका करत धावत सुटला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्यालाही तेवढाच आनंद झाला होता जेव्हा मूर्तींना तडे जाण्याचं थांबलं होतं. आपल्यापुरता का होईना, पण एक शोध लागला होता. बघा लेखक काय म्हणतात या परिच्छेदामध्ये. त्यांनी मूर्त्या बनवायला सुरुवात केली, अनेक प्रयोग केले, मातीची बनवली, ती तडे जात होते. पुन्हा त्यात गाईचं शेण टाकलं तरीही त्याला तडे जाऊ लागले. नंतर त्यांनी काय केलं सांगितलंय बघा, की आमच्या गावात म्हणजे लेखकांच्या गावात आठवडी बाजार, जो आठवड्यातून एकदा भरतो, अशासाठी एक म्हादू नावाचा व्यक्ती कपडे घेऊन विकायला यायचा. पण रस्ते नव्हते, डोंगर भाग होता, तर पायवाटा असायच्या. तर त्या पायवाटांवरनं गाडी तर जाऊ शकत नव्हती. तर हा म्हादू काय करायचा? आपलं सगळं सामान घोड्यावरती लादून, म्हणजे घोड्यावरती टाकून, त्याच्या पाठीवर टाकून ठेवून तो घेऊन येत असे. तर त्या पायवाटेवरती लेखकाला काय भेटले? तर तिथे त्या घोड्याचं शेण, ज्याला लीद असं म्हटलं जातं, ते भेटलं. आता त्या शेणामध्ये त्यांना धागे धागे असे दिसून आले. घोड्याचं जे शेण असतं ते तशा प्रकारचं असतं, जरासे असे त्याच्यात चोथा जो असतो, खाल्लेला जो न डायजेस्ट झालेला पार्ट असतो, त्याचे असे धाग्यांच्या स्वरूपात जे वेस्ट जे असतं ते बाहेर पडलेलं असतं. जे शेण असतं घोड्याचं, त्या शेणामध्ये धागे धागे असतात. आता हे धागे माती धरून ठेवतील हा विचार त्यांनी केला आणि पुन्हा एक नवीन प्रयोग सुरू केला. त्या लीदमध्ये म्हणजेच घोड्याच्या शेणामध्ये त्यांनी काय केलं?
माती मिक्स करून मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला जराही तडे जात नव्हते. हे ज्यावेळी त्यांना समजलं त्यावेळी त्यांना जो आनंद झाला तो जणू काही एखादा शोध लावल्यासारखाच होता. त्याचंच उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आर्किमिडीज नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत, त्या शास्त्रज्ञांना त्यांनी लावलेला शोध आहे त्या शोधामध्ये जे त्यांना सक्सेस मिळालेलं आहे ते त्यांना कुठे मिळालेलं आहे, तर त्यांच्या न्हाणीघरात म्हणजे बाथरूममध्ये त्यांना मिळालेलं आहे. तर तेच लेखक सांगतात की आपण एखादी तीव्र इच्छा घेऊन जर कोणतं काम करत असू तर ते आपल्याला आपल्या छोट्या जागेत किंवा साध्याच्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण तो शोध लावू शकतो. हे त्यांना आर्किमिडीजच्या तत्वावरनं कळालं होतं. तर त्याचाच प्रयोग करून त्यांनी घोड्याच्या शेणातून मूर्ती साकारली आणि जी मूर्ती त्यांची सफल झाली, ज्याच्यामध्ये तडे जात नव्हते. अशा प्रकारचा शोध त्यांना त्यांच्यापुरता छोटासा का होईना पण लेखकांपुरता त्यांच्या वयात, म्हणजे आत्ता तुम्ही ज्या वयाचे आहात त्या वयामध्ये त्यांना हा लागलेला शोध त्यांच्यासाठी मोठाच होता. पुढे बघा मुलांनो, मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे. त्याला कायम जागता ठेवा. तुमचं आभाळ कायम आनंदाने भरलेलं राहील. तर लेखकांनी या पाठातून आपल्याला मोरल म्हणजे काय, जो आपल्यापर्यंत संदेश द्यायचा आहे, जी शिकवण द्यायची आहे ती काय दिली आहे त्यांनी, की आपल्या प्रत्येकामध्ये आर्किमिडीज म्हणजे एक शास्त्रज्ञ दडलेला आहे. तर तो शास्त्रज्ञ आपल्याला स्वतःलाच शोधावा लागतो. म्हणजेच आपल्यामध्ये कोणता असा वेगळा गुण आहे, आपल्यामध्ये कोणतं असं टॅलेंट आहे जे आपण शोधू शकतो आणि त्याच्यातून आपण आपलं पुढचं जे आयुष्य आहे ते आनंदी आणि सुखकर बनवू शकतो. हे आपल्यालाच शोधायचं आहे. तर तेच सांगितलं आहे लेखकांनी. ज्यावेळी तुम्ही तुमच्यातला एक शास्त्रज्ञ शोधाल आणि काहीतरी नवीन शोध लावाल त्यावेळी तुमचं आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. अशा प्रकारे हा पाठ जो आहे तो तुम्हाला नक्कीच समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.